म्हणते ती. हो 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 म्हणते. हा, नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मताम्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. नारायणी नमस्ते. विष्णूचं आसामचं पद आहे. नीले करू तू माय रेणुके, नीले करू तू माय, मी करू तू माय रेणुके, नीले करू तू माय रेणुके, नीले करू तू माय रेणुके, नीले करू तू माय. तू विश्वाची स्वामिनी मोठी, तू विश्वाची स्वामिनी मोठी, परी मी जन्मलो तुझ्याच पोटी, परी मी जन्मलो तुझ्याच पोटी, यामध्ये संशय काय रेणुके, यामध्ये संशय काय रेणुके, नीले करू तू माय. तुझ विण कोणा पुढे मुख पसरू, तुझ विण कोणा पुढे मुख पसरू, नको सहसा मज क्षणभर विसरू, मी वासरू तू काय रेणुके, मी वासरू तू काय रेणुके, नीले करू तू माय. हृदय भुवनी मन भ्रमर आनंदला, हृदय भुवनी मन भ्रमर आनंदला, अवलोकिता रक्त कमल तल, अवलोकिता रक्त कमल तल, समकोमल तुझे पाय रेणुके, समकोमल तुझे पाय रेणुके, मीले करू तू माय. विष्णुदास म्हणे सहित कराया, विष्णुदास दुःख हराया, तू आमचे दुःख हराया, जाणची सर्व उपाय रेणुके, जाणची सर्व उपाय रेणुके, मीले करू तू माय. मीले करू तू माय रेणुके, मीले करू तू माय रेणुके, मीले करू तू माय रेणुके, मीले करू तू माय. धन्यवाद ताई. छान म्हणल्या, चांगलंय रेणुके, सुंदर सुंदर. दुसरं कोणी काही सांगणार आहे कुठल्या ओवीबद्दल का? कोण कोण बोलत होतं? कुणी काही म्हणत होते का? करूया सुरू मग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः, प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः, माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं
अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिकाः संस्थिताः। इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। पासष्टी हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। प्रथम ज्ञानदेवांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, पंढरीनाथांना वंदन करूया। तुम्ही आणि देवीला, दुर्गा मातेला, रेणुका मातेला, सगळ्या रूपातल्या मातेला वंदन करूया। आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते। आता नवरात्राचा चौथा दिवस आहे। सगळेजण देवीच्या आराधनेत मग्न आहेत आणि आपण श्रीसूक्त शिकतो आहोत। बहुतेकांना ते आवडत असावं। आपले काल 5-6 श्लोक झाले ना, 7पर्यंत झाले होते। आता आज एकदा म्हणूयात। ज्यांच्याकडे आहे पुस्तक त्यांनी सगळ्यांनी समोर ठेवा आणि बरोबरच म्हणा। त्यानिमित्ताने एक आमच्या वास्तूमध्ये पठण होतंय तुमच्यातर्फे, तुमच्या सर्वांच्या समवेत। ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान्दुराधर्षां नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवस मे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं चातवेदो म आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्मान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पंचदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत. बघा आता काल 7वी ओवी घेतली, 7वा श्लोक आपण घेतले होता की 7वा मंत्र. उपैतुमान् देवसख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन् कीर्तिमृद्धीं ददातु मे. आपल्याला कीर्ती पण मिळावी, समृद्धी पण मिळावी अशी अपेक्षा सर्वांसाठी केलेली आहे, ज्या ऋषींनी रचलेलं आहे त्यांनी. आता पुढे काय म्हणतायत बघा. हा 8वा 9वा झालेला ना. क्षुत्पिपासा मलक्ष्मीन्नाशयाम्यहम अभूतिम समृद्धींच सर्वान् निर्णुदय मे गृहात. हा घ्यायचा आहे ना. हां. आता बघा, माणसाच्या, सामान्य माणसाच्या महत्त्वाच्या गरजा त्या आता इथं सांगितलेले आहेत की क्षुत म्हणजे भूक आणि पिपासा, आणि त्यांनी क्षुत पिपासा मलाम म्हणजे पिडलेले, म्हणजे तहान आणि भूक आणि तहान यांनी जे पिडलेले आहेत तर तिला म्हणलेलं आहे ज्येष्ठाम अलक्ष्मीम. आता ती ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, आणि अलक्ष्मीम म्हणजे काल जसं सांगितलं तसं भयानक दारिद्र्य असलेलं किंवा लक्ष्मी नसलेले असे आम्ही. तर तू काय होतंय, हे भूक आणि तहानेने जे पिडलेले आहेत आणि ते काय करतायत तर अलक्ष्मीम नाशयामी अहम, ते भयानक दारिद्र्य मी नाश करण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण काय होतंय, अभूतिम समृद्धींच सर्वान निर्णुद मे गृहात. अभूतिम आणि असमृद्धीम असे 2 शब्द आहेत. तर जिथे काय म्हणू आपण, समृद्धी आणि नाही असं ते असमृद्धी, आणि अभूतिम आता त्याला त्यांनी म्हटलंय अमंगलता किंवा असमृद्धी आणि दारिद्र्य. या दोन्ही गोष्टी तू काय कर तर सर्वान म्हणजे या सर्वांना निर्णुद मे गृहात. निर्णुद म्हणजे दूर कर, बाजूला कर. मे गृहात म्हणजे माझ्या घरापासून, म्हणजे माझ्या गृहातून या सगळ्या गोष्टी या तू दूर कर किंवा नष्ट कर. आता ही अलक्ष्मी कोण आहे, ते ज्येष्ठाम असा शब्द वापरला आहे बरं का तिला. ती ज्येष्ठ आहे म्हणजे दारिद्र्य. कारण अनेक वेळेला अलक्ष्मी शब्द आला आहे, तिथे आता आपण दारिद्र्य असाच घेऊयात. तर लक्ष्मीची मोठी बहीण दारिद्र्य आहे, अलक्ष्मी आहे, म्हणजे दारिद्र्याची ती अधिष्ठात्री देवता आहे. आणि दारिद्र्य असलं की ह्या 2 गोष्टी आल्याच, भूक आणि तहानेनं पिडलेले असतात. तर भूक आणि तहानेनं मलिन किंवा क्षीण असे झालेले आम्ही आहोत, आणि त्यामुळं त्या दारिद्र्याचा किंवा अलक्ष्मीचा तू नाश करावास. आणि माझ्या घरातले सगळ्या प्रकारचे जे दारिद्र्य आहे किंवा भूती म्हणजे कल्याण आणि अभूती म्हणजे अकल्याण, या ज्या सगळ्या अकल्याणाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी चांगल्या नाहीत, अमंगल आहेत, अशांचा तू माझ्या गृहातून नायनाट कर किंवा नाश कर, दूर कर म्हणूयात आपण. आणि मला ऐश्वर्यवान किंवा धनसंपन्न असं होऊ दे. अर्थातच वाईट गोष्टींचा नाश झाला की चांगल्या गोष्टी आपोआपच आपल्याजवळ प्राप्त होतील असं तिला म्हणायचं, त्यांना म्हणायचे. म्हणजे तहान आणि भूक यांनी पिडलेले
हे काय म्हणू आपण अलक्ष्मीची मोठी बहीण अशी अलक्ष्मी जी तुझी मोठी बहीण आहे, तर तिच्यामुळं म्हणजे तुझ्या आधी जन्माला आलेल्या या दारिद्र्यामुळं आणि भयानक तहानेमुळं, तहान आणि भूक या दोन गोष्टी दारिद्र्याशी निगडीत आहेत, तर म्हणून त्या नाहीसं करण्याचा मी खूप प्रयत्न करतो. तर लोक म्हणतात बघा, माझ्या यांनी मी प्रयत्न करतच असतो, पण तू मात्र समर्थ आहेस आणि त्यामुळं तूच हे दोन्ही गोष्टी असमृद्धी, दारिद्र्य आणि अकल्याण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर कर आणि मला ऐश्वर्यवान बनव. आता पुढे काय म्हटलेलं आहे की ही कशी आहे, 9व्या ओवीमध्ये 9व्या श्लोकामध्ये सांगतात, गंधद्वारांदुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं. हे सगळं जातवेदाला म्हणजे अग्नीला उद्देशून प्रार्थना चाललेली आहे. आणि म्हणून ती देवी कशी आहे तर गंधद्वारा म्हणजे सुगंधित अशा. आता का गंधद्वारा म्हणले तर पृथ्वी हिचं एक लक्षण असतं गंधवती. पृथ्वी ही गंधवती असते आणि म्हणून तिला त्यांनी गंधद्वारा म्हणजे गंधगुणांनी युक्त अशी ही जी पृथ्वी आहे. आणि दुराधर्षाम, दुराधर्षाम म्हणजे जी जिंकण्यास कठीण आहे. आणि नित्यपुष्टाम, ही पृथ्वी माता आपली काय करत असते तर आपल्याला नित्य पालनपोषण करत असते. करीषिणीम, सगळ्यांचं पालनपोषण करणारी, नित्यपुष्टाम करीषिणी किंवा करण्याची इच्छा ठेवणारी अशी आहे. आणि ईश्वरीम सर्वभूताना, फक्त माणसांचंच ती हे करते का, पालनपोषण करते का, नाही. ते ईश्वरी म्हणजे माता म्हणू आपण किंवा देवी. सर्वभूताना, सर्व प्राणीमात्रांची ती आधारभूत अशी देवी आहे, धात्री आहे. आणि म्हणून तू काय कर, ताम इह उपव्हये श्रियम. ताम म्हणजे तिला, पहिले आपल्या दुसऱ्या मंत्रात अशीच रचना होती. आणि ताम इह उपव्हये श्रियम, श्रियम म्हणजे लक्ष्मी, संपत्ती, समृद्ध करणारी अशी ती माझ्याच जवळ सतत राहो किंवा माझ्या नित्य सान्निध्यात राहो अशी एक विनंती तो ऋषी किंवा जो कवी आहे तो करत असतो. म्हणजे माझ्याजवळ तिला सतत आवाहन कर, माझ्यातर्फे तू तिला तो निरोप दे. कारण आपण कसं करतो, आपली जरा पात्रता कमी असेल किंवा आपली जरा जास्त हे शक्ती नसेल, असमर्थ असू, तर आपण थोडंसं समर्थ असणाऱ्यांना, पात्र असणाऱ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही आमच्या बाजूने त्यांना अमकं अमकं सांगा. मोठ्या व्यक्तीकडनं काही देणगी मागणी करायची असेल तर. तसं इथं सांगितलेलं आहे की आता ही माता कशी आहे, श्री कशी आहे, पृथ्वी रूपच आहे. म्हणून म्हणलेलं आहे की पृथ्वी रूप असलेल्या, जिंकण्यास कठीण असलेल्या आणि नेहमी पालनपोषण करणारी, सगळ्या प्राणीमात्रांची आधारभूत अशी आणि सर्व धनधान्यांनी समृद्ध करणारी अशी ही महालक्ष्मी सतत माझ्या राष्ट्रात प्रसन्न राहो. कालही म्हणले नाही, पुढेही आहे तो श्लोक. आणि त्यासाठी माझ्या घरामध्ये तिला मी आवाहन करत आहे. ती सगळ्या प्राणीमात्रांची स्वामिनी असलेल्या लक्ष्मी देवीला मी बोलवत आहे, आवाहन करत आहे असं म्हटलेलं आहे. अजून एखादा घेऊया म्हणजे मग उद्या परवा ते होऊन जातील. नाही आता उद्याच आहे, पुन्हा सोमवारी आहे म्हणा. सरसी जनिलये सरोज हस्ते, नाही फलश्रुतीतलंच बोलायला लागले मी. गंधद्वारान झाला ना. ओम मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्री श्रयतां यशः. आता मनसः कामम म्हणजे माझ्या मनातले इच्छा किंवा ज्याला आपण मनोरथ म्हणतो. कामम आकुतिम वाचः सत्यम सत्यमशीमहि. वाचः म्हणजे वाणी, माझी वाणीसुद्धा अशी
श्रेष्ठ होऊ देत. सत्यमशी मही म्हणजे सदैव माझं बोलणं वाचा म्हणजे वाणी किंवा बोलणं हे माझं सत्य असू देत. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, मनोरथ पूर्ण करू देत, माझ्या मनाला संतोष मिळू देत आणि माझं वागणं हे नेहमी सत्याने युक्त असू देत, सदैव सत्यच असू देत. आणि धन धान्य पुढं त्यांनी मगाशी म्हटलं होतं तसंच. पशुनाम, आता आपल्याजवळ पशुधन आहे, मागणी केलेली आहे आणि पहिलं आपल्या घरात असतंच. काही का विना, आता आपल्या घरांमध्ये मोठे पशु जरी नसतील तरी काही जण गाई पालन करतात, गोपालन करतात, काही जण म्हणजे कुत्रे मांजर ही तर हे सुद्धा पशु आपले असतातच, पाळीव प्राणी सगळे. तर इथे बैल गाई हे जास्त अभिप्रेत आहे की माझं जे पशुधन आहे, बैल अश्व हत्ती हे जे सगळं आहे, हत्ती पूर्वी असायचे, ते हे सगळं पशुधन म्हणजे सगळी ती वाहन आहेत आपली व्यवहारातली. आता सगळ्यांच्या दारात गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत. शिवाय रूपम अन्नस्य, सगळं धनधान्य अन्न हे सगळं मला काय होते, मयी म्हणजे माझ्या ठिकाणी. श्री ही श्रेयताम यशः, श्री ही म्हणजे पुन्हा संपत्ती, यशः म्हणजे कीर्ती, या सगळ्या गोष्टींची विपुलता ही माझ्याजवळ मिळू देत, मला मान सन्मान मिळू देत, माझी कीर्ती होऊ देत. शेवटी मागणं काय असतं, ऐहिक पण आहे आणि मग शेवटी पारलौकिक किंवा आपण पारमार्थिक पण मागत असतो. पण सामान्य माणसांच्या दृष्टीनं मगाशी सांगितलं तसं क्षुत पिपासा याच्यापासून जर गांजलेलं असू, त्रासलेले असू, तर त्या सगळ्या गोष्टी आधी आपल्याला हव्या असतात. आणि आपल्या मनातल्या सगळ्या संकल्पना, सगळ्या सिद्धी ही वाणीची देवता किंवा माझी वाणी पण चांगली होऊ दे किंवा वाणीची सत्यता मला प्राप्त होऊ दे. मनकामना आपण म्हणतो ना, मनकामना कार्यसिद्धीस निर्विघ्न करी दे. त्या गणपतीच्या आरती ह्याच्यामध्ये कथेमध्ये म्हटलं जातं, कहाणीमध्ये. म्हणजे आपल्या मनकामना सगळ्या पूर्ण होऊ देत, आपले संकल्प पूर्ण होऊ देत, ते सिद्धीला जाऊ देत. सगळं पशुधन अन्न धान्य सगळ्या उपभोगांच्या वस्तू ह्या मला मिळू देत आणि यशाच्या रूपानं ही देवी माझ्याकडे आगमन करू देत किंवा माझ्याकडे आवाहन मी त्यासाठी तिला करत आहे. आता ती कशी आहे, कुठं जन्मलेली आहे ते 11व्यामध्ये सांगताय. ओम कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं. आता कर्दम हा लक्ष्मीचा पुत्र आहे, म्हणून पुढच्या ह्याच्यात कर्दम शब्दाने पहिला कर्दमेनं म्हटलेलं आहे. तर कर्दम हे तिच्या पुत्राचं विशेषण. तर हे लक्ष्मीच्या पुत्रा किंवा कर्दमा, तू काय कर, मयी संभव मे कुले वासय, तू माझ्या घरीच वास कर किंवा राहा. कारण का, ही कशी आहे, देवी जी आहे, लक्ष्मी जी आहे, ती तुझ्या जन्मामुळं प्रजाभूता म्हणजे प्रजा म्हणजे पुत्रप्राप्ती झाल्यामुळं ती पुत्रवती झाली. म्हणजे प्रजा झाल्यानंतर ती प्रजावती होते किंवा प्रजाभूता अशी होती. आणि मग तिची तुझ्यावर सतत निरंतर कृपा झालेली. चांगल्या मातेच्या पोटी जन्म मिळणं ही जणू काही त्या मुलाच्या दृष्टीनं कृपाच असते. म्हणून तू माझ्या घरी राहा असं म्हटलं. कारण का, की देवी तुझ्या जन्मानं पुत्रवती झालेली आहे आणि तुझ्यावर तिची निरंतर कृपा आहे. म्हणजेच तू कसा आहेस, तर समृद्ध आणि वस्तूंचा निर्माता आहेस. तुझ्यामुळं आम्हाला सगळी धनसंपत्ती अन्नसंपत्ती जलसंपत्ती मिळते. म्हणून तुझ्यासह तुझी माता माझ्या घरी राहिली तर ते जास्त प्रेमही मिळेल, वात्सल्यही मिळेल, सगळी समृद्धीही मिळेल आणि त्या देवीचं सगळं सहवास किंवा वास्तव्य निवास हा आमच्या घरी राहिला तर आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. आणि तिची विशेषण सांगितलीत, पद्ममालिनीं, कमळामध्ये राहणारी, कमळाची शोभा असणारी. कारण कमळामुळं तिला शोभा येते आणि तिच्यामुळं कमळाला शोभा येते. म्हणून तुझ्या मातेला, मातरम म्हणजे मातेला बरं का,
द्वितीय आहे तिची माता शब्दाची. नाही तर आपण मराठीत मातेर झालं म्हणतो, तो शब्द नका घेऊ इथं डोक्यात. श्रियम वासय मे कुले मातरम पद्मवालिनी. तुझ्या मातेसह कमळाची शोभा वाढवणारी किंवा सौंदर्यवती अशी जी आहे, अशा तुझ्या मातेसह हे कर्दमातूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्याची निर्मिती कुठून झालेली आहे? त्या कमळातूनच किंवा कर्दमातून निर्माण होते. कर्दम म्हणजे खरा अर्थ आहे चिखल. तसा जर म्हटलं तर कमळ हे चिखलात येत असतं आणि त्या कमळामध्ये ही माता वास्तव्य करत असते. म्हणजेच कर्दमेन प्रजाभूता असं ते थोडंसं दुरून असा तो अर्थ सांगितलेला आहे की तू कर्दमा, या कर्दमातूनच निर्माण झालेला असा तू, आणि जिला काय म्हणू आपण, पुत्रवती असं बिरुद मिळालेलं आहे किंवा पुत्रवती ही संज्ञा प्राप्त झालेली आहे तुझ्या जन्मामुळं. तेव्हा तुझ्यावर तिची निरंतर कृपा आहे. आता तीच कृपा तू माझ्या ठिकाणी कशी करशील, तर तूच माझ्या ठिकाणी राहा, म्हणजे मग मला तिचंही सान्निध्य मिळेल. आता काहींनी कर्दमाचा अर्थ कर्दम ऋषींचे वंशज असा घेतलेला आहे. लक्ष्मीचा पुत्र म्हणजेच कर्दम ऋषींचा पुत्र, आणि कर्दमांचे आम्ही वंशज आहोत. कर्दम ऋषी आमच्या घरी जन्म घ्या असं म्हटलं आहे. आता निर्माण व्हा आणि कमळांची माळा धारण करणाऱ्या या माता लक्ष्मीची आमच्या कुळात स्थापना होऊ दे असंही तिथं म्हणले. कारण सुरुवातीला मी सांगितलं होतं की या ऋग्वेदाच्या 5व्या मंडळात तिचं वर्णन आलेलं आहे सगळं, आणि ती कर्दमांची तो म्हणजे कर्दमांचा तो पुत्र आहे म्हणून त्याला असं म्हटलेलं. पिकानं समृद्ध बनलेली ही भूमी सगळी, तर भूमी हीच आपली माता आहे. भूमीमुळेच आपल्याला सगळं मिळते, आणि भूमिरूपात असलेली ही समृद्धी किंवा ही लक्ष्मी आपल्या कुळामध्ये स्थिर होऊ देत, स्थापन होऊ देत असं त्यांनी म्हटलेलं. 11पर्यंत घेतले आपण. पुढे आता उद्या 4 घेऊया. हे वेदात बोला. ते आपल्याला पारायण झाल्यावर शेवटी एक श्लोक म्हणाले होते ना. हो, मला पण आठवतंय बरं का. हो, मलाही आठवतंय ते. अक्षर चुकलं तर माफ कर अशा अर्थाचा. अपराधाचा ना अपराध सहस्राणी असंच सांगितला होता ना त्यांनी. अपराध सहस्राणी तोच सांगितला होता ना मला. मात्रा अक्षर असं त्यात होतं. म्हणजे मला क्षमकर असं होतं शेवटी. हा म्हणजे एखादं अक्षर जर चुकलं असेल तर यदक्षरम. बिंदू अक्षर मात्रा काही चुकलं. हा बरोबर आहे. यदक्षरम. तुम्हाला मिळालं तर हो नाही, मला काय झालं, हे देवीचं वाचतीये ना, तर देवीच्या मध्ये पण तो तशा अर्थाचा श्लोक आला होता. आणि रोज मला तो म्हणताना तुमची आठवण येत होती की तुम्ही म्हणला होता की तुम्ही म्हणला होता अशी जर आमच्या हातून काही अपराध झाला असेल तर क्षमा कर. तो मला तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आपण म्हणत असतो. अपराध सहस्राणी मला तो आठवत होता. अपराध सहस्राणी क्रियन्ते हर्निशं मया दासोहमतिमां मत्वा क्षमस्व परमेश्वर. पण तुम्ही म्हणताय त्यात असंही होतं यदक्षरम अनाख्यातम, असं जर आमच्या हातून यदक्षरम अनाख्यातम. पण तो जरा मी शोधतीये, मलाही थोडंसं जेव्हा आठवेल तेव्हा मी सांगते तुम्हाला. चालेल. हो, नक्की. कारण मध्ये मी काय घरी कामं सुरू होती ना. बरं. कशातले आहेत. चालेल. चला, आहे माझ्याही लक्षात आहे ते. पण या देवीचं रोज म्हणते त्याच्यात अपराध सहस्राणी तो म्हणलं की मला तो श्लोक आठवत होता. बरोबर. चालेल, आठवेल तिथे म्हणेल तिथे सांगेन मी तुम्हाला. हो, आता आपल्याला 17वी ओवी घ्यायची आहे. खरं म्हणजे आपल्याला सॉरी ताई, एक प्रश्न होता.
या संदर्भात हा. ही जी आपण प्रार्थना म्हणतो ते जात वेद म्हणजे अग्नीला करतो. हो. अग्नीलाच का असं मला पहिल्या वाटतं. दिवशी मला तुम्ही सांगा. नव्हत्या का? मी सांगितलं होतं. हो, हो, मी असं sorry. सांगितलं मला होतं माफ अग्नीला का अग्नीलाच का प्रार्थना केली जाते, तर अग्नी हो. हा थेट सगळ्या देवांपर्यंत पोहोचत असतो. हो. तो कसा बरं. पोचतो, तर आपण वेगवेगळे यज्ञ करत असतो आणि यज्ञामध्ये अग्नीला आहुती दिली जाते आणि सगळे बरं. मंत्र म्हटले जातात आणि ते तू तिथपर्यंत पोहोचव. म्हणजे ज्या देवतेला उद्देशून आहुती अग्नीत देतो तर तो अग्नी तिथपर्यंत नेऊन पोहोचवत असतो. म्हणजे आपल्याला त्या देवतेपर्यंत नेऊन आपल्याला जे पुण्य असेल किंवा जी आपली मागणी असेल ती तो पूर्ण करतो. तो माध्यम आहे. अग्नी हे माध्यम आहे. त्याच्या आधारानं आपण तिथपर्यंत पोहोचतो, म्हणून ते अग्नीला म्हटलं असावं असा माझा मी पहिल्या दिवशीच बोलले होते की म्हणून त्यांनी अग्नीला बोललो होते. कारण धन्यवाद तुम्हाला ताई. थोडंसं कन्फ्युज झालं, म्हटलं कशाला अग्नीला नाही सांगितलं? तुम्ही नव्हत्या मग बहुतेक मी पहिल्या दिवशी सांगितलं तेव्हा. कारण काय आहे की तसं जर म्हणलं तर अग्निसूक्त वेगळी आहेत. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. अग्निसूक्त 250 अग्निसूक्त आहेत ऋग्वेदात. पण इथे लक्ष्मीच्या ह्याच्यातही त्यांनी जातवेदाला का प्रार्थना केली, तर ते कारण असावं. बरोबर. हां, ते कारण असणार. तोच प्रश्न होता की इथे हा. अग्नी म्हणजे कसा हो. त्यांचा हे आहे. बरोबर आहे. काही कारण नाही अग्नीचं हे करण्याचं, तसं कारण नाही आहे. बरोबर आहे. छान. उलट अशा शंका विचारल्यावर आम्हालाही थोडा बुद्धीला चालना मिळते आणि ती माझ्या डोक्यात बरोबर हाच प्रश्न आला होता. तो मी आधीच म्हणून त्या दिवशी सांगून टाकला की मला असं वाटतंय की म्हणून अग्नीला केली असणार आहे. आणि खूप ठिकाणी अग्नीला अशा प्रार्थना केलेल्या आहेत की अग्नी तू हे आमचं सगळ्यांपर्यंत पोहोचव, आमचं हे दूर कर, त्यांना सांग. ज्या ज्या देवतेला आपण करतो ना, अगदी गणेश याग असू कुठलाही याग असू, तर आपण ते अग्नीमध्येच, आता तुमच्याकडे तर रोज याग होतात, अग्नीतूनच आपण सगळी आहुती देत असतो आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मागत असतो. आता काल 69वी ओवी घेतली होती आणि ते उमसे, विसकुसो आणि अतिसो या 3 शब्दांचे अर्थ पण पाहिलेले होते. आता आज मला अगदी फार आवडली बघा आजची ओवी 70वी, की ज्या गुरूंना उद्देशून किंवा ज्या गुरूंच्या प्रेरणेमुळं त्यांनी हा जो अनुभवामृत ग्रंथ किंवा अमृतानुभव ग्रंथ रचलेला आहे किंवा जो त्यांना स्फुरलेला आहे, मग त्या निवृत्तींचं किंवा त्या निवृत्तीनाथांचं, त्या गुरूंचं काहीतरी त्यांना आतून फार प्रेम म्हणूया की त्यांच्याबद्दल आदर आणि त्यांच्याबद्दल व्यक्त होणं. आत्तापर्यंत सगळी विधानं शक्यतो जनरल होती, गुरु म्हणून अशी होती, पण आता तिथं या ओवीमध्ये 70व्या ओवीत त्यांच्या नावाचा ते उल्लेख करतायत ज्ञानदेव. काय म्हणतात? निवृत्ती जया नाव, आणि 4 वेळा शब्द वापरलाय. किती सुंदर आहे बघा ती ओवी. पाठच करा सगळ्यांनी. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. 4 वेळा निवृत्ती शब्द वापरला. पुन्हा एकदा बघा, ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी लक्ष द्या, लिहून घ्या. नाही तर निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. प्रत्येक ठिकाणी निवृत्ती शब्द कसा वापरला आहे तो बघायचा आहे आपल्याला. निवृत्ती जया नावं, इथे लगेच लक्षात येते की ज्यांचं, जया म्हणजे ज्यांचं किंवा ज्यांना निवृत्ती हे नाव दिलेलं आहे. जया नाव निवृत्ती, जया बरव निवृत्ती. बरव म्हणजे शोभा बरं का, नाही का. बरवा अशी आपल्याकडे सगळ्या अभंगांमध्ये आणि भक्तिगीतामध्ये बरव शब्द आहे. बरवा बरवा विठ्ठलाला वगैरे उद्देशून म्हणलेले. तर बरव म्हणजे शोभा. आणि राणीव हे त्यातला एक नवीन शब्द आहे तो राणीव. राणीव म्हणजे राज्य किंवा सर्वस्व. आता बघा सगळे शब्द बाकी सोपे आहेत. जया, जया 3 ठिकाणी जया शब्द आले. जया म्हणजे ज्यांना किंवा ज्यांचं. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव. बघा, निवृत्ती हेच ज्यांचं नाव आहे आणि निवृत्ती हीच ज्यांची शोभा आहे. आता तुम्ही म्हणाल निवृत्ती शोभा कशी? खूपदा आपण ऐकतो की सगळ्याची निवृत्ती झालेली आहे त्यांच्या ठिकाणी. सगळ्या
विकारांची, सगळ्या वासनांची, सगळ्या अहंतेची. आता कालच आपण होतोच सगळेजण ज्ञानेश्वरी ह्याला पारायण, आणि त्यावेळेला महाराजांनी जो शब्द सांगितलेला आहे बघा मानसपूजेमध्ये, तर मी धूप जाळतो, ती कल्पना मला एवढी आवडलेली आहे की माझ्या अहंतेचा धूप मी जाळून टाकतो. तसं ह्या स्वतः निवृत्तीने या सगळ्या गोष्टी निवृत्त केलेल्या आहेत, त्यांची आहुती देऊन टाकलेली, सगळ्या संपून टाकलेल्या आहे. म्हणून निवृत्ती हेच ज्यांचं नाव आहे आणि निवृत्ती हीच ज्यांची शोभा आहे. आता त्या निवृत्तीमध्ये हे सगळे अर्थ आपण गृहीत धरायचे. कशाची निवृत्ती आहे? अहमपणाची निवृत्ती आहे, वासनांची निवृत्ती आहे, मीपणाची, सगळं. आणि पुढं म्हणतायत जया निवृत्तीची राणीव. आणि मग राणीव म्हणजे राज्य, जणू काही ज्यांच्या ठिकाणी निवृत्तीचंच राज्य आहे किंवा निवृत्तीचंच ऐश्वर्य आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे निवृत्तीची जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. असं 3-4 वेळेला त्यांनी वापरलं शब्द. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी निवृत्तीरूप श्री गुरूंचं ऐश्वर्य आहे अशी ती निवृत्तीच. निवृत्ती हेच ऐश्वर्य आहे, निवृत्तीरूपी ऐश्वर्य आहे, आणि असे ते निवृत्तीच. आधी म्हणलं नाव ज्यांचं निवृत्ती आहे, निवृत्ती ही ज्यांची शोभा आहे, आणि निवृत्तीरूप श्री गुरूंचं ऐश्वर्य म्हणजे निवृत्तीच. कारण गुरु म्हणलं की त्यांच्या ठिकाणी ही निवृत्ती असलीच पाहिजे. पण हे एकमेव असे आहेत की ज्यांचं नावही निवृत्ती आहे, निवृत्तीचंच जणू काही साम्राज्य त्यांच्या ठिकाणी आहे, सगळं ऐश्वर्य आहे, आणि असे ते निवृत्ती आहेत. आता जोग महाराज काय म्हणतात बघा. सगळ्यांकडे जोग महाराजांचं पुस्तक आहे बहुतेक. व्यवहारामध्ये एखादा निवृत्ती नावाचा राजा सापडेल कदाचित, पण त्याची शोभा पाहिली तर तो प्रवृत्तीनं भरलेला असेल, आणि त्याचं राज्य पाहिलं तर तेही प्रवृत्तीचं. राजा म्हणले की काय हो, सगळं आयुष्य आराम, आत्ताच आपण श्री सुक्तामध्ये पाहिले, मला सगळं समृद्धी दे, सगळं दे, असे म्हणणारेच राजे असतात ना. तर असे सगळे राजे आपण पाहिले असतील. मात्र इथं कोण आहे? इथले राजे मात्र निवृत्ती आहे. हे मात्र निवृत्ती आहेत, आणि त्याचं नाव नुसतं निवृत्ती आहे. राजा म्हणून जो असेल खरा व्यवहारातला राजा हा केवळ नावापुरता, म्हणजे नामधारी राजा म्हणतात तसं. निवृत्ती हे नाव त्यांचं निरर्थक आहे तिथल्या दृष्टीनं, इथं नाही. आता ही तुलना सांगते मी तुम्हाला. पण ते म्हणतात माझा निवृत्ती सद्गुरू तसा नाही हो. त्यांचं नावही निवृत्ती आहे, त्यांची शोभाही निवृत्ती आहे, आणि या निवृत्तीनाथांचं राज्य पाहिलं तर सगळं निवृत्तीच आहे. राज्यामध्ये सुद्धा निवृत्ती. नाही तर काय होईल? राजा अगदी निवृत्त असेल आणि प्रजा जर प्रवृत्तीनं वकवकलेली किंवा आसुसलेली असेल तर काय उपयोग आहे? म्हणून त्यांनी सांगितलं की माझा निवृत्ती नामधारी, म्हणजे नाम धारण करणारा. आपण व्यवहारात जो नामधारी शब्द वापरतो तो नाही घ्यायचा. सार्थ निवृत्ती नामधारी, सार्थ ज्यांचं नाव जे सार्थ करते असे नाम धारण करणारे माझे सद्गुरू निवृत्ती आहेत. म्हणजे त्यांच्याकडं अहम इदम या सगळ्या वृत्ती रहित आहेत, शून्य झालेले आहेत, आणि केवळ म्हणजे केवळ फक्त ज्ञान आहे त्यांच्याजवळ. ते नित्य आहेत, निर्धर्मी, म्हणजे कुठलाही धर्म नाही त्यांच्या ठिकाणी, आणि आत्मस्वरूपाचा भाव फक्त ज्यांच्या ठिकाणी आहे त्यालाच फक्त निवृत्ती म्हटलं जातं. त्यांची शोभा म्हणजे तीच. या निवृत्त झालेल्या, खऱ्या अर्थानं निवृत्त झालेल्या लोकांना कुठल्याही दागिन्यांची गरज नाही, कुठल्याही सामान सन्मानाची गरज नाही, कुठल्या कौतुकाची गरज नाही, आणि म्हणून त्यांची शोभा म्हणजे निवृत्तीच आहे. मला सांगा, असे जर ऋषी साधू संत असे जर सगळं घालून फिरायला लागले तर त्यांना कोणी आदरानं बघेल का? त्यांच्याबद्दल हे वाटेल का कोणाला? आपलेपणा नाही वाटणार. किंवा असं नाव
म्हणून आपल्याकडं मराठीत म्हणी पडल्यात, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव जर सोनूबाई ठेवलं आईवडिलांनी तर तिच्या गळ्यात, तिच्या कानात कुठंतरी एवढंसं तरी सोना पाहिजे. पण तसं नसतं, ती व्यवहारामध्ये सगळी विसंगती असते. इथं परमार्थामध्ये मात्र, अमृतानुभवामध्ये मात्र निवृत्ती या नावाचं त्यांनी किती छान स्पष्टीकरण केले, ते मला या ओवीतलं फार आवडले. आणि श्रुतीमध्येच, वेदांमध्येच ही सगळी वर्णनं आहेत. श्रुती काय सांगते? एकमेव अद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, न इह नाना अस्ति किंचन. ते एकमेव आहे, अद्वितीय आहे, आणि तिथे नाना म्हणजे बहुत्व नसतं. किंचन, कणभरही दुसरेपणा काही नाही. म्हणून त्याला स्वानंद साम्राज्य म्हटलं. स्वानंदाच्या साम्राज्यावर अधिष्ठित झालेला असा हा माझा गुरु आहे, की त्याला दुसऱ्या कुठल्याही साम्राज्याची आस नाही. स्वतःचा आनंद हेच त्याचं साम्राज्य आहे. आणि म्हणून हा माझा खऱ्या अर्थानं निवृत्ती आहे. आता संस्कृतमध्ये काय म्हणतात बघूया. निवृत्तिर्नाम यस्यैव निवृत्तिर्यस्य सौभगम यस्यैश्वर्यं निवृत्तिश्च निवृत्तिस्सैव केवलः. संस्कृतमध्ये छान म्हटले की यस्य नाम निवृत्तीही एव, ज्याचं नाव केवळ निवृत्तीच आहे. आणि सौभग म्हणजे सौभाग्य बरं का, किंवा ऐश्वर्य पुन्हा. आणि निवृत्ती हेच ज्याचं सौभाग्य आहे किंवा ऐश्वर्य आहे. पुढे ऐश्वर्य शब्द दिलाय त्याने. यस्य ऐश्वर्यम निवृत्ती, ज्याचं ऐश्वर्य पण निवृत्तीच आहे, तोच केवळ निवृत्ती आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीसी. छान ओवी आहे बघा, सगळ्यांनी अगदी तालासुरात मनातल्या मनात म्हणा. आता याचं अभंगामध्ये काय म्हणतात, स्वरूपानंद म्हणतात, निवृत्ती हे रूप, निवृत्ती हे नाव, निवृत्ती हे रूप, निवृत्ती हे नाव, शोभते स्वभाव सिद्ध जासी, शोभते स्वभाव सिद्ध जासी. सद्गुरु तो माझा श्री निवृत्तीनाथ, सद्गुरु तो माझा श्री निवृत्तीनाथ, ऐश्वर्य भोगीत निवृत्तीचे, ऐश्वर्य भोगीत निवृत्तीचे. त्याची दुसरी संपत्तीच नसते. निवृत्ती कुठलीही वृत्ती नाही, हीच त्याची. म्हणून ते मला एकदम आत्ता आठवलं. मी निष्कांचन निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक. येत असेल तर पुढची ओळ कोणी सांगा. मनात माझ्या का उपजावे, प्रेम. हास बरोबर. मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम. किती सुंदर. ते बरोबर ह्यांना जुळते बघा, की मी निष्कांचन, मला कांचनाची गरज नाही, निर्धन आहे मी, पण साधक आहे, आणि मला फक्त तेच ऐश्वर्य हवं आहे. निवृत्ती हेच मला ऐश्वर्य हवं आहे, असे म्हणणारे हे निवृत्ती त्यांचे गुरु आहेत, असं समजूया आपण. आता वामनराव देशपांडेंनी पण त्याचे छान थोडंसं केलं आहे स्पष्टीकरण, की ते असं म्हणतायत, आत्तापर्यंत सद्गुरू ही संकल्पना सहजपणे मांडली, म्हणजे एक सहज मांडली, वैयक्तिक किंवा अशा स्पेसिफिक ज्याला म्हणतो वैशिष्ट्यपूर्ण असं नाही बोललो. पण ज्ञानदेव म्हणतात की माझे जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ, त्यांच्या भव्य दर्शनाचा अनुभव प्रगट करू लागलेले आहेत. आता त्यांचा अनुभव त्यांना यायला लागलेला आहे. आणि माझ्या सद्गुरूंचं नावही निवृत्ती आहे, ज्यांचा मूळ स्वभावही निवृत्ती आहे, आणि जे सर्व धर्माहून निवृत्ती झाले आहेत.
असा तो परमात्मा स्वरूप म्हणजे संपूर्ण धर्मसंकल्पनेच्या पलीकडं उभे असलेले जे अंतिम देवस्वरूप आहे किंवा परमात्मा रूप आहे ते म्हणजे माझे गुरुराय निवृत्ती आहेत. तेच त्यांचं आकाशवैभवी सौंदर्य. त्या माझ्या सद्गुरूंचं ऐश्वर्य मी काय सांगू. 13वा अध्याय तर मला अगदी गीतेचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा तर डोळ्यासमोरच सारखा येतो बघा. त्या दिवशी आपण पारायण करत होतो ना, सगळ्या त्या ओव्या अशा झरझर असे समोर ते गुरूंचं सगळं चित्र डोळ्यापुढं उभं राहतं. आणि असेच गुरु आपल्याला लाभले पाहिजेत. सर्व वैश्विक कल्पनांना मागे सारून हा माझा सद्गुरू माझ्यापाशी माझ्या हृदयात आहे. आणि ते माझं आत्मस्वरूप चक्रवर्ती राजे पण हेच त्यांचं स्वरूप आहे. आणि आध्यात्मिक सद्गुरूंच्या परंपरेतले हे चक्रवर्ती राजे आहेत. चक्रवर्ती राजे पण म्हणजे काय की त्या राजाला दुसरा प्रतिस्पर्धीच नसतो. सगळे त्याच्याशी नतमस्तक व्हायला येत असतात बघा. रामाच्या वगैरे या सगळ्या श्रीकृष्णांच्या वर्णनात असतं की ते चक्रवर्ती का झाले सार्वभौम. सगळे त्यांच्या ठिकाणी आपले मुकुट नतमस्तक करायला ठेवत असतात. म्हणजे त्यांच्या पुढे कुणीच नसतंच. राजाला दुसरा चक्रवर्ती राजाला दुसरा प्रतिस्पर्धी कुणी नसतंच. तसे हे ऋषींमधले किंवा गुरूंमधले चक्रवर्ती सम्राट आहेत. आणि तेच माझं वैभव आहे. खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ज्ञानदेवांसारखे, समर्थांसारखे, निवृत्तीनाथांसारखे गुरु इतक्या वर्षांनंतर, इतक्या काळानंतरसुद्धा लाभलेत. कारण त्यांचं हे अमोल असं सगळं ग्रंथ संपदा, हे जे अमोलिक सगळं तत्त्व आहे, सगळं ज्ञान आहे, तुम्हाला बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी मिळतील. पण हे ज्ञान या ग्रंथातूनच त्यांच्या रूपातनं आपल्याला मिळालेलं आहे. आणि ही त्यांचीच कृपा आहे आपल्यावर की आपल्याला खरं म्हणजे तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं की सगळ्यांनी म्हटलं आधी चांगलं. मला सारखं वाटत होतं तेव्हा आधी अमृतानुभव सुरू करूया. खूप मी तयारीनिशी गेलेली होती त्यावेळेला. सातारला महिनाभर राहायचं होतं म्हणून. आणि अमृतानुभवची जी पुस्तकं जिथे मिळतील ती मी अशी गोळा करून वाचत होते की छान आहे. म्हणजे ह्या जरा ग्रंथ आपल्याला याला चॅलेंजिंग असं आहे हे सगळं वाङ्मय. पण तुम्ही सगळ्यांनी छान सांगितलं की नाही आधी चांगदेव 65 घ्या. कारण का की ते 65च ओव्या होत्या. आणि मग हा जर ग्रंथ आपला लांबला असता तर चांगदेव 65 समजायला आपल्याला अजून 1-2 वर्ष गेली असते. तर तुमच्या विवेकाला आणि तुमच्या काय म्हणू आपण समजुतीला पण प्रणाम. आणि आपल्याला असंच छान ऐकायला वाचायला मिळू देत. आता पुढची ओवी फक्त वाचून ठेवूया. वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे आणि ते जैसा वादे निवृत्ती नव्हे. प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे. ज्या वेळेला प्रवृत्तीच्या विरुद्ध ही निवृत्ती आहे. आणि आत्मज्ञान झालं की निवृत्तच होतो माणूस खऱ्या अर्थानं. आपण व्यवहारात निवृत्त होतो 60व्या वर्षी 58व्या वर्षी. त्या निवृत्तीचा काही उपयोग नाही. पण होतोच म्हणजे आपण पुन्हा तिकडे ढुंकून बघत नाही. तीच अपेक्षा इथं पण आहे की पुन्हा आपल्याला त्या प्रवृत्तीकडे जावंसं वाटता कामा आलं. आता फार एक उदाहरण सांगते सहज. म्हणजे त्यात काही फार माझा मोठेपणा आहे असं नाही. पण हळूहळू आपली मनोवृत्ती या निवृत्तीकडे कशी वळती आहे त्याचा एक छोटासा किस्सा सांगते की काल अशीच मी ह्या ओव्या आणि दासबोधातलंच वाचत बसले होते रात्री. आणि आमची शेजारची मैत्रीण पूर्वी बरोबर खेळायचो. इथे दांडिया असायचं सगळ्याच सहभाग घ्यायचं. पण ती काल आली म्हणे ताई मॅडम म्हणे इथे हे आलेलं आहे काय तुमचं ते पैठणी मिळते ते काय कुठला कार्यक्रम तो काल कुठला कार्यक्रम आहे म्हणले होते शेजारी. होम मिनिस्टर. हां मला ते होम मिनिस्टर. कारण मी आता होम मिनिस्टर नाहीच आहे त्यामुळं सगळं मला यांनाच विचारावं लागतं. तर होम मिनिस्टरचं इथं कार्यक्रम आहे म्हणे. चला ताई चला म्हणे लवकर. मी हो म्हणले फक्त म्हटलं जा तुम्ही. आणि मी जी रमले तुम्हाला सांगते मी विसरून गेले. एकदम मला पहाटेच आठवण आली की त्यांनी मला होम मिनिस्टरला बोलवले होते. आता अशा कार्यक्रमांमध्ये आपलं मन फारसं रमत नाही. म्हणजे तुमचं रमत असेल तर चांगली गोष्ट आहे.
पण मला आता अशा गोष्टींकडे जावंसंच वाटतं किंवा ढणढण ते DJ लावून सगळे हे चालतं दांडे बिंडे अजिबात नाही. आता बघा शांत पण कसे 7 दिवस ज्ञानेश्वरीला आळंदीमध्ये रमलो, गडावर गेलो, कुठे शिवथरगडला गेलो, गोंदवल्याला गेलो. अशा ठिकाणचं जे प्रसन्न शांत वातावरण मंद असं जे असतं ना ते आता आपल्याला हळूहळू आवडतं. आणि मग ती हळूहळू निवृत्तीकडं वाटचायला हळूहळू आपली काही 1% नसेल, 100% अजून ओलांडून जायचे. कुठे ते निवृत्तीनाथ, कुठे ज्ञानदेव महाराज, कुठे समर्थ. पण हळूहळू आपल्याला निदान हे ऐकून 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 तरी असं वाटायला लागले की हळूहळू सगळ्यातली प्रवृत्ती कमी करायची. आता ते खाण्यापिण्याचं सुद्धा बघा सारखं वाटायचं. ह्याच्यातच गोडी वाटायला लागते ना. हा तेच मला म्हणायचे की अगदी बघा आता जेवण सुद्धा गरमागरम पाहिजे. पूर्वी अगदी म्हणजे पोहेची डिश गरम पाहिजे, खिचडी गरम पाहिजे, आमकं गरम पाहिजे, पुरणाची पोळी. आता माझ्या मुलीनेही मला सांगितलं ना, आता मी मनाची तयारी की नाही, आता ती गरमची जी आस आहे किंवा ओढ आहे ती कमी करायची. मुद्दाम ते गार करून खायचे का की ते मला तसेच पाहिजे, तेच मला आवडतं. या हळूहळू आवडीनिवडी खाण्यापिण्यातल्या पण कमी. आपल्याला सात्विक आहार सांगितला आहे महाराजांनी, तो बरोबर आहे, पण तरीसुद्धा तेच पाहिजे, असंच पाहिजे, याची चव अशीच पाहिजे. खाण्यातल्या एक अशा कमी केल्या ना गोष्टी. जसं काल त्या एका मुलीनं कीर्तनामध्ये सांगितलं बघा एकनाथ महाराजांचं. आणि नेहमी अशीच संतांची उदाहरणं देतात की छोट्या मुलाला घेऊन आई येते आणि म्हणते अहो महाराज म्हणे माझ्या या बाळाला ना सारखा गुळच आवडतो, तर एवढा गुळ त्याचा कसा त्याला सांगा गुळ खाऊ नकोस म्हणून. एकनाथ महाराज काय म्हणतात, 8 दिवसांनी या बाई तुम्ही, माऊली तुम्ही 8 दिवसांनी या. बरं ठीक आहे, ती गेली 8 दिवसांनी आले. आणि मग आल्या त्यांनी सांगितलं की बाळा असं जास्त गोड खाणं चांगलं नसतं रे, खाऊ नकोस, त्यापेक्षा तू वेगळे पण पदार्थ खात जा, आई जे देईल ते खात जा. मग ती माता माऊली म्हणते महाराज ही गोष्ट 1 मिनिट पण नाही लागला सांगायला, हे तुम्ही 8 दिवसापूर्वी का नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं अहो मलाच गुळ फार आवडत होता, मला रोज गुळ खावा वाटायचा, काही झालं की मी गुळ खात बसायचो, माझी लहानपणापासून तीच सवय होती. पण आता मला जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाला समजावून द्यायचे तेव्हा मी पहिलं माझं गुळ खाणं कमी करायला पाहिजे ना. मग त्यांनी ते गुळ खाणं बंद केलं, तेव्हा त्यांना अधिकार आला. सगळ्या संतांचं किंवा परमार्थाचं हेच वैशिष्ट्य आहे ना की बोलायची तेव्हाच ताकद असेल, सामर्थ्य असेल की जेव्हा मी ते आचरणात आणत असेल. तर उगाचच म्हणायचं असं नाही करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, आणि आपण मात्र इथे व्याख्यान वेगळं द्यायचं आणि प्रत्यक्षात वेगळं वागायचं, त्याला काही अर्थ नाही. शक्यतो आपण तो मनामध्ये निश्चय करून हळूहळू विवेकाने हळूहळू निवृत्ती कमी 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 करत, प्रवृत्ती कमी करत. म्हणून पुढची ओवी छान आहे की तुम्हाला प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे ही निवृत्ती, आणि पूर्ण भिन्नता तिथे आपल्याला आचरणात आणायची आहे. तर ती आणूयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं पाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यस्य शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्
चित्रामृत निःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. आरती म्हणणार आहे कोणी? म्हणू का ताई? हो म्हणा. म्हणा म्हणा. आवाज नाहीये. येतोय. हा अजून नव्हता आला. म्हणा. ओके. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंब रूपो सामगायन करी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायथकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा. सुंदर. ज्ञानेश्वर माऊली की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर. आता सोमवार मंगळवारी मला हे करायचे